MBBS आणि BDS अभ्यासक्रमासाठी 2016-17 या शैक्षणिक वर्षात स्वतंत्र परीक्षा कायम ठेवण्याची राज्यांना केंद्राने मुभा देत त्यांना नीटच्या अखत्यारीत न आणण्यासंबंधी हा अध्यादेश काढला होता। मात्र या अध्यादेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे। दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांनी राज्य आणि देशात मोठी पदे सांभाळली। त्यांनी आयुष्यभर संवैधानिक मूल्यांचे संरक्षण केले। विद्यमान भाजपा सरकारने मात्र सत्तेच्या लालसेपोटी अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत राज्यघटनेचा अवमान केला, अशी घणाघाती टीका करीत काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला। केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद मिळालेल्या रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून देवयानी खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त। परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना 3 वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकरांचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणात अटक झाली होती। मात्र आता त्या रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यक झाल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे। घरात लग्न सोहळ्याची लगबग सुरू असताना नवरदेवाचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला। मंगरूळच्या सुलिया तालुक येथे बुधवारी ही दुर्दैवी घटना घडली। लग्नाच्या 3 तास आधी ही मनाला चटका लावून जाणारी घटना घडली। मृत सचिन गोडा 32 पेशाने इलेक्ट्रिशियन होता। सचिन दाढी करण्यासाठी बाथरूममध्ये गेला असताना पाय घसरून बाथरूममध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला। भाजपा अंतर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात असणारी नाराजी ज्या प्रकारे जाहीरपणे व्यक्त केली जात आहे त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली। सामनाच्या अग्रलेखातून पंकजा मुंडे यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत, तर मुख्यमंत्री हे फक्त भाजपचे नसून महाराष्ट्राचे आहेत, याचे भाजप नेत्यांनी भान ठेवावे असे म्हणत मुख्यमंत्र्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे।